नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत समान संबंध। आता समान संबंध म्हणजे काय होते ते पाहू दे आपण। समान म्हणजे सारखा आणि संबंध म्हणजे त्या दोघांमध्ये असणारा संबंध, दोघा म्हणा तिघा म्हणा किती राहू, ठीक आहे। संबंध म्हणजे एकामेकात असणारा संबंध राहतील संबंध, ठीक आहे। आता पहा समान संबंध म्हणजे हा एक प्रश्न आहे, पहिला प्रश्नावर आपल्याला लवकर लक्षात येईल। पोपट पिंजरा तर माणूस समोर काय, म्हणजे पोपटच्या जो पिंजऱ्यासोबत जो संबंध आहे तसाच आपल्याला माणसाचा संबंध कशासोबत आहे तो असा प्रश्न विचारला आहे, ठीक आहे। तो जो आपला समान संबंध म्हणजे याचा संबंध याच्यासोबत ज्या प्रकार लागला, समान म्हणजे सारखा, याच्या सारखाच संबंध याच्यामध्ये लागला पाहिजे, तो आपला उत्तर राहील, ठीक आहे। आता पहा लक्षात ठेवा, पोपटचा संबंध जसा पिंजऱ्यासोबत, आता पहा पोपटचा पिंजरा हा काही घर नाही आहे, ठीक आहे। पोपटाचा घर म्हणजे तो त्याच्या घरटा असते, बरोबर। आणि पोपटाला आपण पकडून आणतो आणि त्याला पिंजऱ्यात टाकतो, म्हणजे कसा आला तो त्याला त्याच्या घरातून काढून, म्हणजे त्याच्या घरट्यातून काढून आपण पकडून आणतो आणि त्याला पिंजऱ्यामध्ये टाकतो, म्हणजे तो त्याला कसा एका असा जेलात टाकल्यासारखा आहे, बरोबर ना। पण म्हणजे पोपट हा पिंजरा, तर मग माणूस हा घरात राहणारा, पहा आपण 4 ऑप्शन पण घेतलेत, घर, जेल, राजवाडा आणि हॉल। तर पोपट हा पिंजऱ्यात आहे तर माणूस हा घरात असेल का? नाही राहू शकत ना, कारण घर हा त्याच्या स्वतःच्या राहण्याचा ठिकाण झाला, बरोबर आहे। हा पोपटाच्या राहण्याचे ठिकाण काय घरटा आहे, पण त्याला आपण पिंजऱ्यात टाकले आहे, म्हणजे मग माणसाला कायच्यात टाकणार आहोत आपण इथं, जेल, बरोबर आहे। कारण राजवाडा आणि हॉलमध्ये तो राहणार नाही त्याच्या संबंधानुसार, तो काय राहील उत्तर आपला जेल। त्यानंतर तसाच दुसरा प्रश्न पहा, मनुष्याचा संबंध नाक तर झाडाचा संबंध कशाशी। आता पहा मनुष्याच्या समोर दिला आपल्याला नाक, म्हणजे मनुष्याचा संबंध ज्या प्रकारे आपल्याला नाकासोबत आहे, म्हणजे कसं आहे मनुष्याला नाक कशासाठी आहे, श्वास घेण्यासाठी, बरोबर। म्हणजे मनुष्य हा नाकाने श्वास घेतो, तर झाड हा कशाने श्वास घेत असन, म्हणजे यामध्ये पहिल्यामध्ये जो संबंध लागतो तोच दुसऱ्यात पण लागायला पाहिजे, कारण आपला टॉपिक काय समान संबंध, जे समान यासारखाच संबंध समोर पण लागायला पाहिजे, ठीक आहे। आता झाड हा कशाने श्वास घेतो ते पहा। आता पहा आपले खाली 4 ऑप्शन आहेत, पान, फूल, फळ आणि मूळ। तर सर्वांना माहितच आहे की झाड हा पानाने श्वास घेतो, म्हणून याचे उत्तर काय होईल पान, ठीक आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, प्रकाश सूर्य तर उष्णता बरोबर काय इकडे। आता पहा प्रकाश कसा आहे, हा सूर्यापासून मिळतो ना, बरोबर। जो प्रकाश आहे हा सूर्यापासून मिळतो, तर इथं प्रश्न काय विचारलाय उष्णता, तर मग उष्णता कशापासून मिळते हे पाहा लागेल आपल्याला, ठीक आहे। आता पहा ऑप्शन मध्ये चार ऑप्शन आहेत, विद्युत, अग्नी, चंद्र, तारे। तर आता सूर्यापासून ज्या प्रकारे आपल्याला प्रकाश मिळतो तसा उष्णता कशापासून मिळते, तर ते काय अग्नीपासून मिळते उष्णता, म्हणून याचं उत्तर काय होईल अग्नी, ठीक आहे। समजले तीनही प्रश्न समान संबंध म्हणजे तीनही प्रश्न आपण सारखा संबंध लावलाय, या प्रश्न पहिल्या याच्यात जो संबंध लागतो तोच दुसऱ्या याच्यात पण लागायला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आपण पुन्हा काही प्रश्न पाहू, पहा इथं काय, गाय दूध, मधमाशी मध तर शिक्षक काय। तर पहा गाय काय देते, दूध देते, बरोबर। आपल्याला गायपासून दूध मिळतो, मधमाशीपासून मध मिळतो, तर शिक्षकापासून काय मिळतो, शिक्षकापासून काय मिळतं आपल्याला ज्ञान, ठीक आहे। आता ज्ञान कधी ऑप्शन मध्ये शिक्षण पण राहील, ठीक आहे, म्हणजे जसा ऑप्शन राहिला त्या प्रकारे याचं उत्तर राहील, ठीक आहे। हे ऑप्शनवर असतात हे प्रश्न, कोणत्या प्रकारे ऑप्शन दिले त्यावर। हां त्यानंतर दुसरा पहा, विजय तेंडुलकर फुलपाखरू तर प्रश्नचिन्ह मोरपिसे। आता पहा हा याचा संबंध याच्यासोबत कसा आहे, विजय तेंडुलकरच्या फुलपाखरूसोबत संबंध कसा आला, तर लक्षात ठेवा विजय तेंडुलकरचे एक पुस्तक आहे फुलपाखरू, ठीक आहे। तर मोरपिसे हे कोणाचे पुस्तक आहे, ठीक आहे। तर आपल्याला हे सामान्य ज्ञानाच्या प्रश्नात हे पण गोष्ट माहीत पाहिजे की हे पुस्तक कोणाचे आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो मोरपिसे हे पुस्तक आहे
अनंत काणेकर, ठीक आहे, अनंत काणेकर. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल? अनंत काणेकर. त्यानंतर तिसरा, सुतार लाकूड तर शिंपी काय? आता पहा इथं समान संबंध कसा आहे तर सुतार कोणत्या पण जरी वस्तू बनवायच्या असल्या तो कशापासून बनवतो? लाकडापासून. तर शिंपीला जरी काही बनवायच्या तो कशापासून बनवून? म्हणजे सुतार हा जो आहे तो क्रिया कशावर करतो? लाकडावर करतो, बरोबर आहे. सुतार आहे तो लाकडी काम करतो. तर शिंपी काय करतो? मग कापड. म्हणजे काही बनवायचं असतं तो कशापासून बनतो? कापड. आलं लक्षात? म्हणजे समान संबंध, समान सारखा संबंध लागायला पाहिजे दोन्ही याच्यात, ठीक आहे. त्यानंतर आता पहा, मार्चचा संबंध सप्टेंबर तर मेचा संबंध कशासोबत? ठीक आहे, आला लक्षात हा प्रश्न. म्हणजे मार्च आणि मार्च पासून सप्टेंबर किती दूर आहे त्यात, तसं मे पासून सप्टेंबर आपलं मे 5च्या नंतर काय येईल ते आपल्या. हा प्रश्न तुम्ही सोडवा, हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. हा कमेंटमध्ये सांगा मला याचे उत्तर काय येईल म्हणून. त्यानंतरचा प्रश्न टाईप 2 पाहता आपण आता. पहा काय आहे पहिला प्रश्न, 5 ला 50 तर 9 ला किती? पहा आपला टॉपिक आहे समान संबंध, बरोबर. तर 5 आणि 50 मध्ये जो संबंध लागत आहे तोच 9 आणि समोरच्या संख्येमध्ये लागायला पाहिजे, ठीक आहे. इथंच आपले 4 ऑप्शन पण आहेत, 95, 162, 60 आणि 100, ठीक आहे. आता पहा 5 गुणीला 10 केले तरी 50 येते, बरोबर आहे. म्हणजे 5 गुणीला किती केले? 10, 50. पण आता 9 गुणीला जरी 10 केले तर 90 येतील. पण 90चा ऑप्शन आहे का आपल्या इथं? नाही, म्हणजे हे क्रिया होणार नाही तिथं. मग दुसरा विचार करायचा. आता 5चा स्क्वेअर माहिती आहे ना आपल्याला? 5चा स्क्वेअर किती आहे? 25. 5चा स्क्वेअर आहे 25 आणि 25 गुणीला जेव्हा 2 करतो आपण तर 50 येतात, बरोबर. हां, हे एक गोष्ट माहीत झाली. तसं आपण जरी 9चा जर स्क्वेअर केला, 9चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला किती आहे? 9चा स्क्वेअर आहे 81. 81 गुणीला 2 जर करतो आपण तर किती येतात? 162. मग आता पहा दोन्ही याच्यात सारखा रिलेशन लागला आपला, बरोबर आहे. 25 म्हणजे 5चा स्क्वेअर गुणीला 2 50, त्यानंतर 9चा स्क्वेअर गुणीला 2 म्हणजे 162. आता पहा 162 ऑप्शनमध्ये आहे का? तर हो आहे, दुसरा ऑप्शन, ठीक आहे. म्हणजे हा आपला समान संबंध लागला, म्हणजे उत्तर दुसरा. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, 5 ला 30 तर 7 ला किती? आता पहा इथं कोणता संबंध लागत आहे? 5 गुणीला जेव्हा 6 करतो आपण म्हणजे 5च्या समोरचा अंक घेतो आपण, 5 गुणीला 6, 6 पंचे किंवा 5 सख 30. तसं आता 7च्या समोरचा अंक कोणता आहे? 8. तर 7 8 56. मग आपल्या ऑप्शनमध्ये पहा 4 ऑप्शनपैकी आहे का 56? हो, चौथा नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे याचे उत्तर काय होईल? 56, ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, 30 ला 915 तर 12 ला किती? आता याच्यात कोणता संबंध लागला पहा? 30 आहे इथं आणि इथं 915 म्हणजे खूप मोठी संख्या, बरोबर. 12 आणि समोर आता काय येणार पहा. आता एवढी मोठी संख्या आली म्हणजे आपल्याला लक्षात आला असं का इथं स्क्वेअर याच्या करून काहीतरी केला आहे. आता 30चा स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला? 30चा स्क्वेअर किती आहे? 900. 30चा स्क्वेअर आहे 900, पण इथं 915 आहेत म्हणजे अजून 15 प्लस केले इथं, बरोबर आहे. 900 प्लस 15 म्हणजे 915 म्हणजे हे 15 कोटचे प्लस केले असतील. तर पहा हे जी संख्या आहे ह्या संख्येच्या अर्धे म्हणजे 30च्या अर्धे किती? 15. पहिलं काय केलं? 30चा स्क्वेअर प्लस ह्या संख्येच्या अर्धे याच्यात प्लस करायचे, ठीक आहे. तसा त्यात समोर करून आपण आता या संख्येचा स्क्वेअर किती येतील? 144, ठीक आहे. सर्वांना माहिती असेल की 12चा स्क्वेअर किती आहे? 144 प्लस आता येते का मिळवायचे? जसे इथं 30च्या अर्धे 15 मिळवले, तिथं 12च्या अर्धे किती होतात? 6, म्हणजे 144 आणि 6. मग उत्तर काय येईल आपला? 144 आणि 6 150. मग पहा आता ऑप्शनमध्ये आहे का? हो, तिसरा ऑप्शन आहे आपल्याला 150, म्हणून याचे उत्तर काय होईल? 150, ठीक आहे. असा सारखा संबंध लागायला पाहिजे. जसा इथं स्क्वेअरचा लागला, इथं स्क्वेअरचा लागला, इथं स्क्वेअर गुणीला 2 केला, इथं समोरची संख्या गुणीला 2, ठीक आहे. असा संबंध लागायला पाहिजे. त्यानंतरचे प्रश्न
9 5 मधात दिला 106, 4 7 मधात आहे 65, त्यानंतर 2 आणि 6 मधात किती येईल. ठीक आहे. आता पहा इथं आपल्याला समान संबंध हा टॉपिक पाहता होता. सर्व संख्येचे स्क्वेअर आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. ठीक आहे. कारण स्क्वेअर जरी माहीत नाही राहिले तर आपण तिथं संबंध ओळखू नाही शकत. जरी आपल्याला जरी स्क्वेअर माहीत आहेत तर आपण तिथले संबंध लवकर ओळखू शकतो. आता पहा इथं 9 आहे, इथं 5 आहे. आता 9चा स्क्वेअर माहीत आहे ना. 9चा स्क्वेअर किती आहे 81 आणि 5चा स्क्वेअर 25. जेव्हा आपण 81 आणि 25 ची जेव्हा बेरीज करतो तर हे मधातली संख्या येते 106. त्यानंतर 4चा स्क्वेअर किती 16 आणि 7चा स्क्वेअर 49. आता आपण 16ची आणि 49ची जेव्हा बेरीज करतो तर ते येते 65. तर तोच संबंध इथं लावायचा, समान संबंध. ठीक आहे. आता 6चा स्क्वेअर किती असतो 2चा स्क्वेअर करू आधी. 2चा स्क्वेअर आहे 4 आणि 6चा स्क्वेअर 36. तर याची जेव्हा बेरीज करून आपण किती येतील 40. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय 40. म्हणजे आपले 4 ऑप्शन आहेत. ह्या 4 ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन 40 आहे, तो राहील उत्तर. जमला. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. 5/36 ला 7/64 तर 9/100 ला इकडं प्रश्नचिन्ह. आता पहा इथं कोणता संबंध लागलाय. इथं 5 आहे आणि खाली 36 64 100. म्हणजे हे सर्व खालचे जे संख्या आहे हे काय वर्गसंख्या आहे. आता 5 आहे आणि इथं 6चा स्क्वेअर दिलाय म्हणजे 5 + 1 म्हणजे 6 त्याचा स्क्वेअर केलाय. 7 + 1 त्याचा स्क्वेअर 8चा स्क्वेअर. त्यानंतर 9चा स्क्वेअर किती 9 + 1 9चा स्क्वेअर नाही 9 + 1 10 10चा स्क्वेअर. आता इथं किती घेणार आहोत आपण. इथं काय 1 न इथं 2चा फरक 2 न वाढवलाय तर इथं 9 आहे, इथं 11 बरोबर. तर वर येतील 11 पण खाली कितीचा स्क्वेअर आहे 12चा स्क्वेअर आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपण 1 प्लस करत गेलो आणि या संख्यामध्ये 2चा फरक आहे. इथं 2चा फरक, इथं 2चा फरक, तर पुन्हा 2चा फरक. पण जेव्हा वर्ग करतो आपण स्क्वेअर करतो तेव्हा यामध्ये 1 प्लस करतो मग वर्ग करतो. म्हणजे 11 आणि 1 12. तर 12चा स्क्वेअर किती 144. ठीक आहे समजला. हां तर 11/144 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा. ठीक आहे झाला. हां हां त्यानंतर टाईप तिसरा. हा पुन्हा ABCD आपलं ABCD आपला 7 नाही सोडून राहिली मित्रांनो बरोबर. कारण आपण रिजनिंग शिकत आहोत तर पूर्ण रिजनिंग म्हणले ABCD येतच राहतील. ठीक आहे. आता पहा लक्ष द्या. पहिला प्रश्न पहा असे प्रश्न आपण शिकले आहेत पण आता समान संबंध आपण टॉपिक शिकतच आहोत तर त्यामध्ये हे प्रश्न असतातच. पहा आता बीचा संबंध F सोबत लागला. आता बीचा संबंध F सोबत कसा लागला पहा. बी इथं आहे F इकडे म्हणजे मधात किती सोडलेत 1 2 आणि 3 सोडले बरोबर आहे. हां त्यानंतर डीचा संबंध H सोबत. आता पहा डी इथं आहे डी इकडे आहे H म्हणजे मधात 3 सोडले. हां 3चा फरक आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ए च्या ई सोबत लागला. इथं आहे ए आणि इथं आहे ई. इथं मधात 3 सोडले. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं का प्रत्येक अक्षरानंतर 3 सोडून चौथा अक्षर घेऊन राहिले बरोबर. सी च्या जी सोबत त्याच प्रकारे रिलेशन आहे. सी आणि जी मध्ये मधात 3 सुटले आहेत. हां आता पहा इथं एन. आता एनच्या समोर 3 सोडून चौथा घ्यायचा. आता एन कुठे आहे आपला इथं हा एन. आता 1 2 3 हे सोडून द्यायचे आणि चौथा कोणता आहे आर घ्यायचा आर. ठीक आहे. त्यानंतर पी नंतर 3 सोडा. इथं पी आहे हाय पी 1 2 3 मग काय घ्यायचं टी. ठीक आहे. त्यानंतर एम नंतर पुन्हा 3 सोडा. हा इथं एम आहे हा 1 2 आणि 3 हे 3 सोडले तर मग समोर काय क्यू. त्यानंतर ओ. आता ओ नंतर 3 सोडा. इथं ओ आहे 1 2 3 ओ नंतर 3 सोडल्यावर काय येतं मग चौथा यस.
म्हणजे काय आलं आपलं उत्तर RTQS. ठीक आहे, समजला. दोन्ही याच्यात आपण समान संबंध लावलाय, सारखा संबंध लागलाय दोन्ही याच्यात. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, ABC BCE CEH. ठीक आहे, आता पहा कसा संबंध लागला तो पहा. याच्या नंतर काय येतं B, B नंतर C, नंतर C नंतर D सोडून एक E घेतलाय. पहा लक्ष द्या बरोबर. A नंतर डायरेक्ट B येत आहे, B नंतर डायरेक्ट C येत आहे, पण C नंतर डायरेक्ट D येत आहे का? इथं C, इथं E, म्हणजे एक मधात सोडत आहेत. तसंच इथं पहा आता C नंतर काय येते D, E नंतर F, त्यानंतर H नंतर आता तिसऱ्या पहा इथं पहा, इकडे लक्ष द्या. A नंतर B घेतलाय, B नंतर C घेतला, पण तिसऱ्या वेळेस काय केलाय C नंतर D येतो, पण D नाही घेतला, त्याने D सोडला आणि E घेतला. तर इथं पण तिसऱ्या नियमात तसंच करायचा. H नंतर काय येतो I येतो, पण I सोडून द्यायचा, त्यानंतर J घ्यायचा. म्हणजे काय D F J या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पहा, C 16 M प्रश्नचिन्ह. C कितीवर आहे आपल्या ABCD मध्ये? तिसऱ्या क्रमांकावर. जी C आहे 3 वर. इथं का दिला 16, बरोबर आहे. 3 + 1 4, 4चा वर्ग. ठीक आहे, आता M कितीवर असतं? 13 वर. आता पहा इथं संबंध काय लागला, C 3 वर होता, +1 केला, 4 झाले आणि त्याच्या स्क्वेअर केला. तसंच इथं M 13 वर आहे, +1 करायचा, किती होतील 14, आणि 14चा स्क्वेअर, 14चा स्क्वेअर किती आहे 196. ठीक आहे, जमला. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, A 4 तर L किती? आता A कितीवर असतो 1 वर. आता इथं का दिलाय 4, म्हणजे 1 + 1 म्हणजे 2 न 2चा वर्ग. त्यानंतर L कितीवर आता L असतो 12 वर. आता 12 + 1 किती होतात 13, आणि 13चा वर्ग 169. हे जे प्रश्नात समान संबंधाचे हे ऑप्शनवर असतात. ज्या प्रकारे ऑप्शन त्या प्रकारे रिलेशन लावता येते इथे. ठीक आहे, वेगवेगळे उत्तर येऊ शकतात याचे पण. ठीक आहे.